वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा, आठवडा विकास गाथांचा। कोणत्याही देशाची, राज्याची ओळख निर्माण होते ती तेथील पायाभूत सुविधांवरून। आधुनिक व भव्य पायाभूत सुविधा त्या प्रदेशाच्या विकास यात्रेची साक्ष देतात। हीच बाब हेरून देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 10 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या पायाभूत क्षेत्रात कायापालट केला। म्हणूनच त्यांची महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन अशी ओळख निर्माण झाली। पाहूया त्यांनी साकारलेल्या पायाभूत सुविधा। समृद्धी महामार्ग, नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा हा मार्ग 10 वर्षांत पूर्ण झाला आणि आज राज्यासाठी हा मोठा इकॉनॉमिक कॉरिडॉर ठरला आहे। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा, जलद प्रवास घडवणारा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे। ट्रॅफिकची समस्या सोडवणारा तसेच पर्यावरणाचाही समतोल राखणारा अत्याधुनिक मार्ग म्हणजे मुंबई कोस्टल रोड। यामुळे मुंबईकरांच्या वेळेची तसेच इंधनाची 70% बचत होत आहे। महाराष्ट्रासह भारताच्या व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे वाढवण बंदर। JNPT आणि मुंबई पोर्ट येथून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीला हा एक पर्याय असेल। या बंदरावर जगातील मोठी जहाजे उतरवणे देखील शक्य होईल। मिहान प्रकल्प हा नागपूरला जागतिक व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे। येथे IT, हेल्थकेअर, लॉजिस्टिक क्षेत्रातील प्रमुख कंपन्या उभ्या असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे। शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असणारा मार्ग राज्याच्या 12 जिल्ह्यांतून जाणार आहे। यामुळे धार्मिक पर्यटनासह विकासाचा कॉरिडॉर तयार होणार आहे। अशा रीतीने राज्यात भव्य इन्फ्रास्ट्रक्चर उभारून राज्याच्या विकासाला नवी उंची देणारे देवेंद्र फडणवीस म्हणूनच महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन म्हणवले जातात। या सर्व प्रकल्पांची सखोल माहिती मिळवायची असल्यास devgatha.in या वेबसाईटला भेट द्या आणि जाणून घ्या महाराष्ट्राची विकास गाथा।